जीवनातील प्रतिकूलतेचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ आणि श्रीकृष्ण यांचे विचार जीवनातील परिस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. श्रीकृष्ण सांगतात की जे काही घडते ते सांगितल्या कारणांसाठीच घडते. प्रतिकूल परिस्थिती देखील अनेकदा जीवनातील सुधारणेसाठी कारणीभूत ठरते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती व्यक्तीला मजबूत बनवते आणि त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देते. मनाचा स्वभाव आणि नियंत्रण. श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की मन हे स्वाभाविकपणे चंचल आहे. ते सत्विचार आणि कामांमधून भरकटत असते, ज्यामुळे कोणत्याही गोष्टीत एकाग्रता राखणे कठीण होते. पण जर मनावर नियंत्रण ठेवले तर ते सर्वात विश्वासू मित्र बनते. एकाग्रता हा यशाचा खरा पाया आहे आणि त्यासाठी व्यक्तीला मनःशांती मिळवणे आणि ध्यान किंवा प्रार्थनेचा आधार घेणे गरजेचे आहे. भगवंताचे सर्वांवर समान प्रेम. श्रीकृष्ण त्यांच्या विचारांमधून विषमता नाकारतात. ते म्हणतात, ना कोणी माझा शत्रू आहे, ना कोणी मित्र, मी फक्त त्या लोकांचा आहे जे माझी भक्ती करतात. याचा अर्थ परमेश्वर कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांवर समान प्रेम करतो. त्याला ना गरीब श्रीमंत असा भेद मान्य आहे, ना त्याला कुणावर विशेष मोह आहे. फक्त भक्ती आणि निष्ठा हेच त्याच्या जवळ जाण्याचे मार्ग आहे. नशीब आणि कर्म. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की कोणाचेही नशीब देव घडवत नाही. माणूस स्वतःच्या कर्मांद्वारेच आपले नशीब घडवतो. तुझे पेरशील तसेच कापशील हा साधा परंतु प्रभावी संदेश ते देतात. एखाद्या विद्यार्थ्याने मन लावून अभ्यास केला तर तो नक्कीच परीक्षेत यशस्वी होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे नशीब त्याच्या कर्मावर अवलंबून असते. धर्म आणि प्रेमाची ओळख. श्रीकृष्ण धर्माची आणि प्रेमाची व्याख्या सांगतात. ते म्हणतात की जोपर्यंत व्यक्ती संशय आणि लोभापलीकडे जाऊन सर्वांवर प्रेम करत नाही तोपर्यंत त्याचे प्रेम अपूर्ण राहते. शेतकऱ्याचे उदाहरण. ते एका शेतकऱ्याचा दृष्टांत देतात जो शेतीतील पिकांचे प्राणी आणि पक्ष्यांपासून संरक्षण करतो. त्याला कितीही अडचणी आल्या तरी तो आपले कर्तव्य पार पाडतो. यावरून माणसानेही वाईट कर्मांपासून दूर राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे असा संदेश ते देतात. वाईट कृत्यांचे परिणाम. श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा माणूस वाईट कर्म करतो तेव्हा त्याचे परिणाम त्याला आयुष्यात भोगावे लागतात. जसे वासराला आई शोधावी लागते तसेच आपल्या कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते. वाईट कर्मामुळे परमेश्वरालाही दुःख होते, कारण प्रत्येक जीव हा परमेश्वराच्या प्रेमाचा भाग आहे. त्यामुळे कोणत्याही जीवाला दुःख देणे म्हणजे स्वतःच्या देवतेला दुःख देणे होय. मनुष्याचा धर्म आणि विचारांची शक्ती. ते पुढे स्पष्ट करतात की मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो विचार करून कृती करू शकतो. जसे सकारात्मक विचार यश मिळवण्यास मदत करतात तसेच नकारात्मक विचार अपयशाला कारणीभूत ठरतात. मनुष्य जसा विचार करतो तसा तो बनतो. विचार हेच आपल्या आयुष्याच्या यशपेशाचा मार्ग ठरवतात. निष्क्रियता टाळा, कर्तव्य पार पाडा. श्रीकृष्ण यावर भर देतात की काम करणे हा अपमानास्पद मार्ग आहे. कर्तव्यनिष्ठतेने काम करणे हा खरा धर्म आहे. निष्क्रियता आणि आळस टाळून कार्यक्षमतेने काम करणाऱ्यालाच ख्या अर्थाने कर्मवीर म्हटले जाते. धीर, श्रम आणि आशावादी दृष्टिकोन. श्रीकृष्णांनी जीवनात धीर ठेवण्याचे महत्त्व समजावले आहे. ते सांगतात की कठीण प्रसंगांमध्ये आपण धीर सोडता कामा नये, कारण यश सततच्या प्रयत्नांमुळेच मिळते. कुऱ्हाडीचा शेवटचा फटका झाड तोडतो असे वाटत असले तरी ते झाड सततच्या घावांनी खच्ची झाल्यामुळे तुटते. त्याचप्रमाणे आपल्या मनात निराशा आली तरी आपण दुप्पट जोमाने काम करायला हवे. सत वाहणारे पाणी कठीण खडकही तोडू शकते. त्याचप्रमाणे आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि आशेच्या बळावर आपण कोणतीही कठीण गोष्ट साध्य करू शकतो. यश मिळवण्याचा मार्ग हा आपल्या प्रयत्नांवर ठरतो. जीवनात अपयश आले, अडथळे आले तरीही आपल्या कामावर ठाम राहणे गरजेचे आहे. यश आणि आनंद पटकावण्यासाठी वेळ लागतो, पण आपण धैर्य सोडता कामा नये. श्रीकृष्ण सांगतात की कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी वेळ जास्त लागत असेल
तर त्याचा अर्थ आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मोठे फळ मिळण्याची शक्यता आहे. सत्याचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव. सत्य हे कधीही लपवता येत नाही. श्री कृष्णांनी स्पष्ट केले आहे की माणसाने नेहमी सत्याची कास धरली पाहिजे. सत्यावर विश्वास ठेवायला किंवा ते सांगायला घाबरू नका, कारण सत्याचा प्रकाश एक दिवस नक्कीच समोर येतो. खोटेपणावर आधारलेले जीवन टिकू शकत नाही. श्री कृष्णांच्या मते सत्यावर आधारित जीवन अधिक स्थिर आणि शांततामय असते. शरीराच्या तुलनेत आत्म्याचे सौंदर्य. शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. श्री कृष्णांनी आत्म्याच्या सौंदर्याला महत्त्व दिले आहे. शरीर हे मातीपासून बनलेले असून मातीमध्येच विलीन होते, पण आत्मा हा अमर असतो आणि त्याचे सौंदर्य भगवंताशी विलीन होण्यात आहे. लोक शरीराच्या सौंदर्यावर भर देतात, पण आत्म्याचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे. ते आत्मिक शुद्धतेतूनच वाढते. त्यामुळे आपण बाह्य देखाव्याऐवजी आत्म्याच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अहंकाराचा त्याग आणि ईश्वराची योजना. अहंकार आपल्याला अधःपतनाकडे नेतो. श्री कृष्ण सांगतात की जेव्हा माणूस अज्ञानात असतो तेव्हा त्याला वाटते की सर्व काही मीच करतो, पण खरे पाहता या सृष्टीतील प्रत्येक घटना ईश्वराच्या इच्छेनेच घडते. जेव्हा माणूस अहंकाराने भारावून जातो तेव्हा तो नदीत बुडणाऱ्या जड दगडासारखा होतो. नातेसंबंध टिकवण्याचे महत्त्व. श्री कृष्णांनी नात्यांमध्ये आपुलकी टिकवण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. नाती दुधासारखी नाजूक असतात. जसे दूध आंबल्यावर पुन्हा पूर्ववत करता येत नाही, तसेच एकदा तुटलेली नाती पुन्हा पूर्वीसारखी होत नाही. त्यामुळे नाती जपणे, त्यामध्ये विश्वास ठेवणे आणि समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. सहवासाचे प्रभाव आणि योग्य संगती. सहवासाचा परिणाम व्यक्तिमत्वावर होतो. श्री कृष्णांच्या मते माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या सहवासामुळे घडते. उदाहरणार्थ, जर स्वच्छ पाणी दुधात मिसळले तर ते जास्त पवित्र होते, परंतु जर तेच पाणी चिखलात टाकले तर तेही चिखलमय होते. म्हणूनच आपण कोणत्या सहवासात आहोत हे ठरवणे महत्त्वाचे आहे. चांगली संगत माणसाला उन्नतीकडे घेऊन जाते, तर वाईट संगत त्याला अधःपतनाकडे नेते. जीवनाचा अर्थ आणि वर्तमानाचे महत्त्व. जीवन वर्तमानातच असते. श्री कृष्णांनी स्पष्ट केले आहे की भूतकाळ किंवा भविष्यकाळ यावर अवलंबून राहण्यात जीवनाचा अर्थ नाही. जीवनाचा खरा आनंद वर्तमान काळात आहे. म्हणूनच आपण भूतकाळाचे ओझे वाहता आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान काळात जगले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कर्मावर आणि ईश्वराच्या नियतीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे, कारण तेच प्रसंग आपल्याला पुढे जाण्यासाठी योग्य बनवतात. मानवी जीवनातील संगतीचे महत्त्व. मानवी जीवनात संगतीचे मोठे महत्त्व आहे. एक व्यक्ती चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास त्याचा मानसिक, भावनिक आणि आत्मिक विकास होतो. चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते, जी त्या व्यक्तीचे जीवन अधिक सकारात्मक बनवते. चांगले गुण नसलेली व्यक्ती जर उत्तम सहवास मिळवू शकली तर ती आपल्या वर्तनात बदल घडवू शकते. मात्र उलट परिस्थितीत जेव्हा व्यक्ती चुकीच्या संगतीत राहते तेव्हा तिच्या आयुष्याला योग्य दिशा मिळत नाही. याचे उदाहरण म्हणून संत तुकारामांच्या काळातील गोष्टी सांगता येतील, जिथे एका भाऊबंदाने चुकीच्या संगतीत जाऊन आयुष्य उधळले, तर चांगल्या मार्गावर परत आल्यावर तो कुटुंबाला आधार देणारा झाला. श्री कृष्णांचे उपदेश. वासना, क्रोध आणि लोभ. श्री कृष्णांनी गीतेत स्पष्ट केले आहे की वासना, क्रोध आणि लोभ ही माणसाच्या आत्मविकासातील सर्वात मोठी अडथळे आहेत. ही तीन दारे माणसाला नरकाच्या दिशेने घेऊन जातात. म्हणून या विकारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वासनेतून निर्माण होणाऱ्या अपेक्षा व्यक्तीला दुःखात लोटतात, असे श्री कृष्ण सांगतात. क्रोधामुळे माणूस आपल्या शत्रूंशीच नव्हे तर कधी कधी आपल्या प्रिय व्यक्तींसोबतही नाते खराब करतो. लोभामुळे व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती करणे कठीण होते. या विकारांवर मात करण्यासाठी संतांनी सुचवलेले मार्ग पुढील प्रमाणे आहे.
भक्तियोग मनाला वासना, लोभ आणि क्रोधापासून मुक्त करण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग अत्यंत उपयुक्त आहे. सेवा, निस्वार्थ सेवा करताना माणूस स्वतःला विसरतो आणि या विकारांपासून दूर राहतो. योग आणि ध्यान या साधनांमुळे मन शांती लाभते आणि वासनेवर नियंत्रण ठेवता येते. सुखदुःखाचा चक्र, आनंददुःखाचे तत्वज्ञान. श्रीकृष्णांच्या मते जीवनातील आनंद आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जेव्हा दुःखाचा अनुभव घेतो तेव्हा तो आनंदाच्या संभाव्यतेचे दर्शन घडवतो. उदाहरणार्थ, एका गरीब माणसाने दररोजच्या कठोर परिश्रमांमुळे तो संपत्ती मिळवतो तेव्हा त्याचा आनंद त्याच्या पूर्वीच्या दुःखांमुळे अधिक मोठा वाटतो. याला कालचक्र असे म्हटले जाते, ज्यामध्ये वेळ सतत बदलत राहते. आज आपण जे गमावतो ते उद्या दुसऱ्या स्वरूपात मिळू शकते. म्हणूनच भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची भीती टाळून वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रसिद्ध कथा राजा हरिश्चंद्राचा अनुभव यात स्पष्ट होतो. त्याने दुःख सहन करताना सत्य आणि धर्माचे पालन केले. त्यामुळे वेळ बदलली आणि त्याचे राज्य व प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाली. चांगल्या स्वभावाची ताकद आणि त्याचा परिणाम. सरळ आणि साध्या स्वभावाच्या व्यक्तींचा गैरफायदा अनेक वेळा घेतला जातो, मात्र त्यांच्या संयमाचे आणि चांगुलपणाचे फळ त्यांना नक्कीच मिळते. उदाहरणार्थ, स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगतो की त्यांनी कधीही कोणालाही दुखावले नाही. त्यांचा सरळ स्वभाव आणि दृढता यामुळे ते आजही प्रेरणास्थान आहेत. श्रीकृष्ण सांगतात की साधेपणा आणि नम्रतेनेच मोठेपणा प्राप्त होतो. जो व्यक्ती नम्र आहे तो कधीही आपल्या यशाचा गर्व करत नाही आणि तो सर्वांसोबत सुसंवाद साधतो. परीक्षा, भगवंतांच्या शिकवणीतील सत्य. भगवंत नेहमीच भक्तांची परीक्षा घेत असतात. ही परीक्षा दुःखाच्या रूपाने येते, मात्र ती भक्तासाठी शिक्षणाचा एक भाग असतो. सामान्य लोक या परीक्षेला दुःख मानतात, तर भक्त त्याला भगवंताची इच्छा मानून सामोरे जातात. उदाहरणार्थ, संत एकनाथ यांना खूप त्रास सहन करावा लागला. समाजाने त्यांच्यावर आरोप केले, त्यांना वाईट वागणूक दिली. तरीही ते शांत राहिले आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला. निस्वार्थ कर्माची शिकवण. श्रीकृष्ण सांगतात की निस्वार्थपणे कार्य करणारेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. कर्माचे फळ कधीच आपल्या हातात नसते, म्हणून ते स्वीकारण्याची तयारी ठेवावी. निस्वार्थी काम करणाऱ्या व्यक्तीला समाजात मान मिळतो. त्याचा परोपकार लोकांना प्रेरणा देतो. श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची महती. जगातील प्रत्येक माणसाच्या जीवनात श्रद्धा आणि विश्वासाचे एक विशिष्ट स्थान आहे. जरी देवाला कोणी पाहू शकत नाही, तरीही त्याचा आवाज ऐकू शकतो. यामुळेच देवाला श्रद्धा असे नाव दिले जाते. श्रद्धा ही एक अदृश्य शक्ती आहे, जी जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मदत करते. एखादी व्यक्ती आपल्या जीवनातील शिक्षण, मूल्ये आणि व्यवसायाच्या आधी देवाला ओळखते, तर तिचे जीवन कधीही संकटात सापडत नाही. मानव स्वभावात आकर्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे. जसे चुंबक लोखंडाला आकर्षित करते, तसेच आपल्या विचारांनीही गोष्टी आणि परिस्थिती आकर्षित होतात. आपण जे विचार करतो आणि जे बोलतो त्याचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो. सकारात्मक विचारांचा अंगीकार केल्यास जीवनात यश प्राप्त करण्याची शक्यता वाढते. संत आणि ऋषीमुनींनी भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे त्यांना भगवंताची प्राप्ती होते, हेही याचेच उदाहरण आहे. पराभवातून शिकणे आणि प्रयत्नांची महत्ता. एका छोट्या शहरात एक मेहनती आणि प्रामाणिक तरुण राहत होता. त्याचे नाव अजित होते. त्याच्या मनात मोठी स्वप्ने होती. वडील, भाऊ, बहीण, मित्र आणि नातेवाईक यांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. शेजारपाजारच्या लोकांनाही त्याची मदतीची वृत्ती खूप आवडत होती. तो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी तयार असे. त्याच्या प्रामाणिकपणामुळे सर्वजण त्याचा सन्मान करत. मात्र त्याच्या जीवनातील एक गोष्ट त्याला सतत त्रास देत होती, यश. अजितने खूप कष्ट केले. दिवसरात्र मेहनत करूनही त्याला अपयशाचा सामना करावा लागत होता. त्याची स्वप्ने, जसे की मोठे घर, उंच पद
आलिशान गाडी फक्त स्वप्नांपुरतीच मर्यादित राहिली. त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तरीही त्याचे यश नेहमी त्याच्या हातांच्या पलीकडे राहिले. शेवटी तो निराश झाला आणि आपले जीवन संपवून घेतले. स्वर्गातले अद्भुत दृश्य. अजितच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या आत्म्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. देवदूत त्याला घेऊन स्वर्गातील सौंदर्य दाखवू लागले. स्वर्गाचे वर्णन केल्यास तेथील नद्या, सुंदर फुले आणि भव्य वास्तू पाहून अजित मंत्रमुग्ध झाला. देवदूताने त्याला सांगितले की त्याच्या चांगल्या कर्मांमुळेच त्याला स्वर्ग मिळाला आहे. त्याला एका खास खोलीत नेले गेले. त्या खोलीच्या दारावर ड्रीम रूम असे लिहिले होते. त्या खोलीत गेल्यावर अजितने अनेक लहान लहान प्रतिकृती पाहिल्या. त्या सर्व प्रतिकृती त्याच्या स्वप्नांच्या होत्या. तालिशान घर, महागड्या गाड्या, उंच पद यांसारख्या अनेक गोष्टींच्या प्रतिकृती तेथे होत्या. त्याला त्या पाहून आठवले की हे सर्व त्याने पृथ्वीवर साध्य करण्याचे स्वप्न पाहिले होते, पण त्याला यश मिळाले नव्हते. अधुरी स्वप्ने आणि त्यांचा अर्थ. देवदूताने त्याला स्पष्ट केले की ज्या गोष्टींमध्ये आपण अपयशी होतो त्या गोष्टींच्या प्रतिकृती स्वर्गात ठेवण्यात येतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न सोडते तेव्हा ती स्वप्ने अधुरी राहतात आणि त्या स्वप्नांचे प्रतिकात्मक स्वरूप येथे दिसते. अजितला हे ऐकून वाईट वाटले, कारण त्याला जाणीव झाली की त्याने प्रयत्न करणे थांबवले म्हणूनच त्याला अपयश आले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीसोबत सातत्यही आवश्यक आहे. काही लोक अपयश पाहून लगेचच निराश होतात. ते प्रयत्न थांबवतात आणि आपले स्वप्न सोडून देतात. मात्र हे करताना ते विसरतात की जीवनात प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळते. देव आणि नियती ही व्यक्तीला योग्य वेळी योग्य गोष्टी देते. जीवनातील यशासाठी सकारात्मकता आणि सातत्याची आवश्यकता. अजितच्या कथेमुळे एक महत्त्वाचा संदेश मिळतो. कधीही प्रयत्न थांबवू नका. आपल्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार ही यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात कितीही संकटे आली तरीही जर व्यक्तीने आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि त्या दिशेने कष्ट केले तर ती स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात. जीवनात अपयश येणे हे अपरिहार्य आहे, पण त्या अपयशातून शिकणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करणे सोडले तर ते स्वप्न फक्त आठवणीत राहते. पण जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात तर तुमचे स्वप्न वास्तवात उतरेल आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. जीवनातील विविधता आणि एकतेचे महत्त्व. जीवनातील विविधता आणि एकतेचे दर्शन आपल्याला एका ठिकाणी अनुभवायला मिळते. श्री कृष्ण म्हणतात, स्वप्ने केवळ तीच खरी असतात ज्या स्वप्नांसाठी आपण झटतो. याचा अर्थ जीवनात आपल्याला प्राधान्य दिलेली स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच सोबत अनावश्यक चिंता सोडून दिल्यास जीवन अधिक सुंदर आणि शांत होऊ शकते. नात्यांना वेळ देणे महत्त्वाचे आहे, कारण नातीच आपल्याला जोडून ठेवतात. श्रीकृष्णांच्या विचारांमध्ये जीवनातील बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. ते सांगतात, शरीराला वाईट सवयींमुळे होणाऱ्या त्रासापेक्षा नात्यांमधील वादसंवाद दूर केल्यास आपले संबंध अधिक मजबूत होतील. जीवनात अनावश्यक चिंता कमी केल्याने आनंदाची ओळख होते. जीवनातील समस्या आणि त्यांचे कारण. आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या केवळ त्रास देण्यासाठी नसतात, त्या आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. प्रत्येक नात्याला जपणे हे आपले कर्तव्य आहे, कारण एकदा हरवलेली नाती परत येत नाहीत. जीवनातील प्रत्येक अनुभव हा महत्त्वाचा आहे, मग तो चांगला असो वा वाईट. चांगले दिवस असोत किंवा वाईट, ते कायम टिकत नाहीत, म्हणूनच त्या क्षणांचा आनंद घ्यायला हवा. आत्मविश्वास आणि नातेसंबंध. मानवी जीवनात नाती जपण्याला प्राधान्य असले पाहिजे. श्रीकृष्णांचे विचार सांगतात की जेव्हा कोणी आपल्या कौतुकाचा पूल बांधतो तेव्हा त्यामागील स्वार्थ लक्षात घ्या. जीवनातील नाती सहज सुटू नयेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण जे करत आहोत त्यात समाधान मिळाले पाहिजे आणि नात्यांमधील आठवणींचा आदर केला पाहिजे. आपल्या कृतींमुळे इतरांना आनंद मिळणे ही सर्वश्रेष्ठ भावना आहे. जीवनातील अडचणींचे समाधान भगवंताच्या स्मरणात आहे.
श्रीकृष्ण सांगतात की भगवंतावर विश्वास ठेवल्यास अनेक संकटे टळू शकतात। जीवनात आनंदी राहण्यासाठी आत्मविश्वास आणि नातेसंबंध कायम ठेवण्याची गरज आहे। धन, देव आणि साधना। धनाचे महत्त्व जीवनात नाकारता येत नाही, मात्र धनाबरोबरच साधना आणि आत्मिक शांतता यांचीही गरज असते। श्रीकृष्ण सांगतात की भगवंताचे स्मरण जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करण्यास मदत करते। साधना ही आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची आहे। आपण आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतःला बलवान बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवून जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग स्पष्ट होतो। जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्याचा योग्य उपयोग करून आपल्याला पुढे जावे लागते। आयुष्यातील बदलांचा संदेश। या भागात व्यक्त केलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे। या वेळात एक विचार व्यक्त केला जातो की आयुष्यात बदल येण्यासाठी आपले दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे। जर आपण आपल्या दुःखावर आणि आव्हानांवर लक्ष केंद्रित केले तर आपले जीवन कधीच सुखी होणार नाही। याउलट आनंदावर लक्ष केंद्रित केले की आपले जीवन आनंददायी होईल। हे सांगितले जात आहे की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या विचारांची परिणाम आहे। जर आपल्याला सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन ठेवला तर निसर्गही त्याचा पाठपुरावा करतो। निसर्गाचे नियम आणि विश्वास। पुढील विचार हा विश्वासावर आधारित आहे की ज्याला विश्वास असतो त्याचे जीवन कधीही अपयशी होणार नाही। जे मनाने सांगितले जाते ते शब्दाने नसते। हे सांगितले जाते की आपल्या अंतःकरणाने दिलेल्या संदेशावर विश्वास ठेवा, कारण जीवनाचा प्रत्येक संघर्ष एका ठराविक कारणासाठी असतो। यावेळेस व्यक्तीला हेही सांगितले जाते की देव तुमच्या सोबत आहे आणि त्यावर विश्वास ठेवा। यातून एक महत्त्वाचा संदेश येतो की आपल्याला आपल्या जीवनातील संघर्षांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे। जीवनातील संकटे आणि समज। या विचारात ते व्यक्त करतात की जीवनात संकटे येतात, परंतु त्यावर किमान चिंता करण्याची आवश्यकता नाही। देव आपली सर्व चिंता घेतो। आणि ज्या व्यक्तीला हा संदेश सांगितला जातो त्या व्यक्तीला इतरांना देखील हा विचार समजावण्यासाठी सांगितले जाते। कधीही दुःखातही तुमच्यासोबत उभे राहणारे लोकच खरे आहेत असा विचार व्यक्त केला जातो। म्हणजेच आपल्याला प्रत्येक परिस्थितीत पाठिंबा मिळावा आणि आपला विश्वास कायम राहावा। सकारात्मक विचार आणि ध्येय। टाइम स्टॅम्प 2 ते 2:45 हे विचार पुढे सांगतात की जर आपण सकारात्मक विचारांमध्ये व्यस्त राहिलो तर आपल्याला वाईट विचारांसाठी थोडाही वेळ मिळणार नाही। जीवनात चांगले विचार मनात ठेवा आणि त्यावरच लक्ष केंद्रित करा। व्यक्तीला त्याच्या वाईट काळापासून मुक्त होण्याची गरज असते, परंतु त्याच वेळी कुणीही वाईट वागणारा कधीच सुविख्यात होऊ शकत नाही असे सांगितले जात आहे। याचे सांगणे म्हणजे आपल्याला चांगले विचार ठेवूनच जीवनात यश मिळवता येईल। बदलाची गरज आणि समज। या भागात एक महत्त्वाचा संदेश दिला जातो की ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या आहेत तो उद्याही बदलणार आहे, आणि जो बदललेला नाही त्याच्या सोबत उद्याही तशाच गोष्टी घडतील। वेळ कधीही थांबत नाही असे सांगितले जाते, ज्यामुळे व्यक्तीला हे समजवले जाते की बदल आणि समयाच्या या प्रवासात आपल्याला सुसंगत ठेवण्याची आवश्यकता आहे। वेळ कधीच थांबत नाही आणि जोपर्यंत आपल्यात बदल होतो तोपर्यंत आपले जीवनही बदलते। निष्कर्ष। संपूर्ण संदेशात जीवनातील सकारात्मकता, विश्वास आणि सुधारणा यांचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले जात आहे। जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सकारात्मक विचार, देवावर विश्वास आणि सुसंगततेने पुढे जाण्याची आवश्यकता आहे। याचा अर्थ असा की जर आपण जीवनात बदल इच्छित असाल तर आपल्याला आपली मानसिकता आणि दृष्टिकोन बदलावा लागेल, कारण जे काही मनाशी ठरवले जाते तेच प्रत्यक्षात घडते।